गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आपण काल भेटलो होतो. तर मी क्लिअरली सांगितलेलं की मी रेटच्या खाली सेलिंग करेन आणि फॅमिलीच्या ग्रुपवरती पण सांगितलं की मी 380च्या खाली, इथे 380 खालीच मी सेलिंग करेन. आणि इथे खूप मोठा सपोर्ट झोन बनलेला आहे. इथे खूप सपोर्ट मोठा झोन बनलेला आहे आणि तो खूप पहिल्यापासून आहे, हे पण तुम्हाला माहिती असेल. तर माहिती नाहीये तर समजून घ्या की हा सपोर्ट झोन पण पहिल्यापासून बनलेला आहे. लगभग 27 तारखेपासून ते मार्केट आज 9 तारीख झाली, म्हणजे समजा ना 10 दिवस झाले मार्केट रेंज बॉन्ड मध्ये काम करत आहे आणि छोटे छोटे कॅन्डल्स बनवत आहेत. त्यामुळे मार्केटची दिशा खूप कठीण आहे सांगायला आत्ताच्या वेळेला तरी. पण ओव्हरऑल जर मी बघतोय या मोठ्या टाइम फ्रेमला बघतोय 15 मिनिटावरती, तर मला इथे ट्रेंड लाईन अशी दिसून येत आहे. आणि ह्या ट्रेंड लाईनला मार्केट नकळत रेस्पेक्ट करतोय. आता हा जो पोर्शन आहे आता हा पोर्शन इथे इथे खूप गडबड चालू आहे. तर आपल्याला समजायचंय की इथे सेलिंग करणं म्हणजे खूप मुश्किल होईल. इथे ट्रॅप होऊ शकतात. मी माझ्या ग्रुपवरती पण सकाळी आपण टाकलेलं की एक्झॅक्टली इथे जर कॅन्डल क्लोज झाली तर मी पुट साठी नाहीये, मी कॉल साठीच थांबेन. कारण का पुरं ओव्हरऑल मार्केट कॉल साठीच आहे. मी लाईन बदलतो. आपण उद्या जेव्हा ही लाईन बघू तेव्हा आपल्याला कळेल की एक्झॅक्टली काय आहे. ठीक आहे. कॅपिटल वाचवा. कारण कॅपिटल वाचलं तरच तुम्ही पुढे अजून काही करू शकाल. मोस्टली तर आपले एटीएम ओटीएम हे सगळं विसरून जावं. पैसा पैसे को खींचता ही कहावत चुकीची नाहीये. त्यामुळे एटीएम मध्ये आणि ओटीएम मध्ये, डीप ओटीएम मध्ये तुम्हाला जर स्वस्त प्रीमियम भेटत असतील तर तुम्ही घ्याल आणि ट्रेडिंग करायचा विचार कराल. तर आयुष्यात कधी तुम्ही ट्रेड करू शकणार नाही. कारण का प्रीमियमच तुम्हाला भेटणार नाही. भलेही तुम्हाला टार्गेट भेटतील, मार्केट विल रिच अप टू टार्गेट, पण प्रीमियमचं काय, टाइम डिकेमुळे, एक्सपायरी असल्यामुळे तुम्हाला खूप प्रॉब्लेम येतील. म्हणजे 10 मधला एक ट्रेड तुमचा जाऊ शकेल, पण बाकीचे 9 काय, 9 लॉसेस. मग असं न करता जर तुम्ही 4 या 5 ट्रेड केलात आणि ते इन द मनी मधले केलात, याच्यातले 4 ट्रेड जरी प्रॉफिट मध्ये आणि एक जरी लॉस मध्ये असेल देन ऑल्सो तुम्ही कमीत कमी 60 ते 65% आरामशीर काढू शकता. मी वीकचं होतोय, इन अ वीक, कळलं का? त्यामुळे फक्त खेळायचं म्हणून खेळू नका. खेळायचं तर रिअल गेम खेळा. स्टॉक मार्केट जुगार नाहीये. इट इज अ प्युअर बेस्ड ऑन स्टडीज, टू युअर नॉलेज, टू एक्सपिरियन्स. बघा, नॉलेज आपण घेतलेलं आहे, एक्सपिरियन्स आपण घेतोच आहोत. दर दिवसाला आपल्याला मार्केट काहीतरी नवीन शिकवतंय आणि ते शिकणं म्हणजे आपण आपल्या आयुष्यातली एक पायरी पुढे जातोय. ते ऍड्स मध्ये असतं ना, माउंटेन ते असतं, काही काही लोक इकडनं इकडे येतात आणि परत मग खाली जातात. आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला हारायचं नाही. आपल्याला इकडनं इकडे टाइम वेळ लागेल. 1 महिना लागेल, 2 महिने लागेल, 6 महिने लागतील, बहुतेक वर्ष लागतील. मला पण 5-6 वर्ष लागली. त्याचा अर्थ असा नाही की मला मार्केट समजत नाही. मार्केट काय देवाने नाही बनवलेलं, मार्केट माणसानेच बनवलेलं आहे. हा, माझी बुद्धी जरा कमी असेल, मी बॅक बेंचर असं हर वेळेला बोलतो, त्यामुळे माझी बुद्धी एवढी त्या लेवलला काम करत नसेल. याचा अर्थ असा नाहीये की मला कळणार नाहीये. हा, मी बँक बेंचर आहे, मला कमी कळतं, पण मला 10 वेळा समजवल्यावर एकदा तरी मला कळेल. आणि हे जे मला एकदा कळेल ना, ते लाईफ टाइम माझ्या लक्षात राहील, मी विसरू शकणार नाही. बस हीच आपली सुरुवात आहे. दिस इज द स्टार्ट, दिस इज द बिगिनिंग. ठीक आहे.
तर टेन्शन मध्ये येऊ नका, लॉस करताय म्हणून घाबरू नका. मार्केट तुम्हाला लॉस करवणारच, कारण का ट्रॅपिंग होते. आज पण बघा, मी सकाळी मेसेज टाकलेला तुम्हाला ग्रुपवरती की ह्या क्लोजिंगच्या खाली क्लोजिंग आली पाहिजे, त्याच्यानंतरच मी या लेवलच्या खाली क्लोजिंग आली तरच मी करेन. पण इथे काय झालंच नाहीये तसं. 100% टॅप केला, पहिले प्रॉफिट दाखवलं, प्रॉफिट मध्ये आणि एकच ग्रीन कॅन्डल, तुमचा पुरा लॉस. ह्या मार्केटमध्ये खेळण्यासारखं काहीच नाही. ठीक आहे, उद्याच्या मार्केट, आता आपण येऊया उद्याच्या मार्केटवरती. उद्याच्या मार्केटमध्ये एक्सपायरी आहे मंथची, जुलै मंथची दुसरी एक्सपायरी. पहिली एक्सपायरी थर्सडेची झालेली आहे, दुसरी एक्सपायरी आहे. ठीक आहे, 3 तारखेच्या एक्सपायरीला काय झालं हे पण महत्वाचं आहे. 3 तारखेची एक्सपायरी तुम्ही बघाल तर 3 तारखेच्या एक्सपायरीला मार्केट 9:15 इथे खुललं. हे बघा, हे 3 वाजता मार्केट आहे, 3 तारखे मार्केट. गॅपअप खुललं. गॅपअप म्हणजे 500चं होतं मार्केट, क्लोजिंग न्यूची होती मार्केटची 50 60 होती, पण 30 40 पण वरती गेलं. मार्केटनी एक डेप्थ दिला आणि पहिल्याच दिवसाच्या क्लोजिंग कडनंच मार्केट रिव्हर्स झाले. लक्षात घ्या पॉइंट, की रिव्हर्स झालेलं आहे आणि रिव्हर्स जाऊन मार्केटनी एक ट्रेंड सेट केला आणि त्याच्यानंतर मार्केट खाली आलं. का खाली आलं? कारण का इथे वरती मोठा एक सपोर्ट बनलेला, रेजिस्टन्स बनलेला, जो इथे 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 होता. अशा टाइपच्या मार्केटमध्ये आपलं खेळणं योग्य नाही. येस, इथे तुम्हाला मग कोणाला एम पॅटर्न दिसतोय, कोणाला आरएसआय डायव्हर्जन दिसेल. आता आरएसआय डायव्हर्जन काय आहे हे आपण शिकलेलो आहे, डिटेलमध्ये शिकलो आहे. त्याचा उपयोग कसा करायचा आहे आणि उपयोग कधी केलाय आपण, खूप वेळा प्रॉफिट पण केले, ह्या गोष्टी सगळ्या आहेत. त्यामुळे हे मार्केट पण नाही. आता उद्याचं मार्केट पण त्याच हिशोबामध्ये मला असं वाटतं होऊ शकेल. एक ओपनिंग देईल, एक डेप्थ देईल आणि मार्केट ह्या दिशेला निघेल. जर मार्केटनी ही स्ट्रॅटेजी नाही केली तर सेकंड स्ट्रॅटेजी आहे की मार्केट वरती खोलून हा सपोर्ट तोडून खाली येईल. जर मार्केट खाली आलं तर मार्केटची लेवल, मार्केट खूप दिवसात, मार्केटची लेवल मला ही दिसते लगभग 147 148. पहिला टार्गेट माझा असेल 219 300चा, म्हणजे इकडनं लगभग 180 पॉईंटचा आहे आणि त्यानंतर खालचा हा आहे 140चा. ठीक आहे, तर उद्या एक्सपायरी असल्यामुळे अग्रेसिव्हली ट्रेडिंग करू नका, अग्रेसिव्हली ट्रेडिंग करू नका. ठीक आहे, दुसरी गोष्ट, लेट मार्केट मेक द डिसिशन. तुम्ही डिसिजन घेऊ नका, मार्केटला डिसिजन घेऊ दे कुठे जायचंय ते, त्यानंतर तुम्ही एक ट्रेड घ्या, नाहीतर त्या गोष्टीला काहीच फरक पडणार नाही.